नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपली आर्थिक परिस्थिती सुधारवू शकतात का? स्वामी आपले दारिद्र्य कसे नष्ट करतात? आपल्यावर जर कर्ज झाले असेल तर स्वामी कर्ज कमी करण्यास कशी मदत करतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वामी दारिद्र्य नष्ट करतात म्हणजे अचानक पैशांचा पाऊस पडून आपण श्रीमंत होतो असे नाही, तर महाराजांच्या सेवेने आपली कमजोर आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ लागते. स्वामी म्हणतात की आळशी माणसाचे तोंड पाहू नये, कष्ट करून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. कष्टाला कधीही पर्याय नसतो, कष्ट हे करावेच लागतात. पण कधीकधी प्रामाणिकपणे कष्ट करूनसुद्धा आपली परिस्थिती बदलत नाही. अशा वेळेला तुम्ही स्वामींकडे निश्चितच मदत मागू शकता. कष्टाला जर स्वामींच्या आशीर्वादाची सोबत मिळाली तर आपली परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. कधीकधी आपले वाईट कर्मसुद्धा आपल्याला अशा संकटांच्या स्वरूपामध्ये भोगावेच लागतात. पण स्वामी सोबत असतील तर अशा प्रश्नांमधून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र निश्चित मिळतो. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून जर आपण आपले कष्ट करत राहिलो, चांगले कर्म केलेत, तर स्वामी अशा माणसाची झोळी कधीही रिकामी ठेवत नाहीत. यासाठी आपण स्वामींच्या चरित्रामधीलच काही प्रसंगांचा संदर्भ घेऊया. पहिला प्रसंग जेव्हा स्वामी महाराज मंगळवेढ्याला वास्तव्यास होते. मंगळवेढी गावात बसापतेली नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो अतिशय गरीब होता. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एकदा जंगलामध्ये फिरताना त्याने स्वामी महाराजांना काट्यांवर विश्रांती करताना पाहिले. त्यांना पाहून बसापा आश्चर्यचकित झाला. त्याला कळले हे कोणीतरी दिव्य पुरुष आहेत. त्याने महाराजांचे चरण स्पर्श केले, मनोभावे त्यांना नमस्कार केला आणि कृपादृष्टीने आपल्याकडे महाराजांनी पाहावे अशी नम्र विनंती त्याने महाराजांना केली. त्याच्या या निष्पाप भक्तीमुळे महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला ज्ञानाची प्राप्तीही झाली. त्या दिवसापासून महाराज जिथे जिथे जात असत तिथे तो त्यांच्या मागे मागे जात असे. दिवस रात्र तो महाराजांची सेवा करू लागला. बसापाच्या बायकोनेही याबाबत त्याला हटकले, पण कोणालाही न जुमानता अविरत तो स्वामींची सेवा करतच राहिला. एकदा असेच तो घोर अरण्यामध्ये स्वामींची सेवा करत होता. तेव्हा अचानक स्वामी उठून चालू लागले आणि घनदाट जंगलामध्ये पोहोचले. बसापा त्यांच्या पाठोपाठ तिथे पोहोचला. स्वामींनी तिथे अचानक खूप सारे साप प्रकट केले. सर्वत्र प्रकाश पसरला. चारी बाजूला साप बघून तो घाबरला, पण स्वामींनी त्याला आजपासून तुझे नशीब बदलले, घाबरू नकोस, तुला जितके पाहिजे तितके साप घे अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने अंगवस्त्र टाकून एक साप आपल्याबरोबर घेतला. ते दोघे पुढे एका देवळात येऊन बसले. तेव्हा बसाप्पाने आपले अंगवस्त्र खोलून पाहिले तर त्यामध्ये साप नव्हता, तर त्याचे सोने झाले होते. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की आता घरी जाऊन तू सुखाने संसार कर. पुढे तो आपला संसार सांभाळत स्वामींची सेवा करतच राहिला. बसाप्पा तेली अत्यंत गरीब होता, पण त्याने कधीही स्वामींकडे आपले दारिद्र्य दूर करावे असे मागितले नाही. तो फक्त स्वामींची निस्वार्थी सेवा करत राहिला. त्यामुळे अखेरीस स्वामींनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याचे दारिद्र्य कायमस्वरूपी दूर केले. दुसऱ्या प्रसंगामध्ये मुंबईमधील हरिभाऊ तावडे, ज्यांना स्वामी सूत म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पंडित नावाच्या मित्राला व्यापारामध्ये तोटा होऊन कर्ज झाले होते. पंडितांनी स्वामींची कीर्ती ऐकल्यानंतर मनोमन स्वामींना नवस केला होता की मी जर 8 दिवसामध्ये कर्जमुक्त झालो तर अक्कलकोटला तुमच्या दर्शनास येईन. हरिभाऊ आणि त्यांच्या मित्राला अफूचा व्यापार करत असताना त्यामध्ये भाव मिळत नसल्यामुळे नुकसान होईल आणि फिर्याद झाली तर अब्रू जाईल अशी भीती वाटत होती. हे सर्व त्यांनी पंडितांना सांगितले. तेव्हा पंडित म्हणाले की मलाही कर्ज झाले आहे, मी तुम्हाला पेढीवर लिहून देतो की मी तुमचा मालक आहे. एवढ्यात एक मारवाडी तिथे आला आणि अफूचा भाव वाढल्यामुळे नफा झाला आहे असे सांगू लागला. तेव्हा अक्कलकोटच्या स्वामींमुळेच आपण कर्जमुक्त झालो आहोत असे पंडितांनी त्यांना सांगितले. आणि त्यानंतर ते तिघेसुद्धा स्वामींचे आभार मानण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले. इथे आपल्याला समजते की स्वामी कोणत्याही भक्ताच्या संकटामध्ये त्याच्या हाकेला धावून जातात. इथे तर स्वामी महाराजांनी पंडितांना आणि त्यांच्या मित्रांना कर्जमुक्त केले आणि त्यांचा व्यापार भरभराटीस आणून दिला. तिसऱ्या एका प्रसंगामध्ये एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आला असता 5 फकीरांना तू जेवू घाल म्हणजे तुझ्या इच्छा पूर्ण होतील असे महाराजांनी त्याला सांगितले. त्याने तसे केलेही आणि फकीरांचे जेवण झाल्यावर महाराजांनी त्याला राहिलेले जे उष्टे अन्न आहे ते तू खा असे सांगितले. तेव्हा तो गृहस्थ विचार करू लागला की या अपवित्र फकीरांचे उष्टे अन्न मी कसे खावे. स्वामींना लगेच समजले की हा माझा भक्त नाही, याचा माझ्यावर विश्वास नाही. त्यानंतर एक दरिद्री गृहस्थ तिथे येतो. दारिद्र्याने तो वेड्यासारखा फिरत असतो. तेव्हा स्वामी त्याला ते उष्टे अन्न खाण्यास सांगतात. तेव्हा तो कोणतीही शंका मनामध्ये न आणता ते उष्टे अन्न खातो. तेव्हा महाराज त्याला मुंबईस जाण्यास सांगून तिथे तुला धनाची प्राप्ती होईल असे सांगतात. यानंतर तो गृहस्थ मुंबईला जातो आणि तिथे त्याला एक बाई 10,000च्या नोटा देते. तेव्हा त्याला स्वामींच्या वचनाची प्रचिती येते आणि तो स्वामींचे मनोमन आभार मानतो.
स्वामींना त्यांच्या भक्तांचे नेहमी कल्याणच करायचे असते, पण अशा भक्ताने सुद्धा मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न आणता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. जर त्यांच्या भक्ताची श्रद्धा विश्वास हा अतूट असेल तर अशा भक्ताला स्वामी न मागता सर्व काही देतात. स्वामींची भक्ती ही निस्वार्थी असावी. सतत स्वामींकडे मला हे द्या मला ते द्या असे मागत राहू नये. स्वामींना त्यांच्या भक्तांच्या अडचणी दुःख सर्व काही माहिती असते. योग्य वेळी स्वामी भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. कष्टाला मेहनतीला काहीच पर्याय नसतो, पण स्वामींकडे आपल्या कष्टाला त्यांच्या आशीर्वादाची जोड लाभावी अशी प्रार्थना नक्कीच करू शकता. काही वेळेला आपल्या चुकांमुळेही आपली आर्थिक परिस्थिती खराब होते. वायफळ खर्च करणे, बचत न करणे, आर्थिक नियोजन नसणे, व्यसन यासारख्या काही गोष्टी कारणीभूत असतात. यामुळे अशाही गोष्टींवर आपण विचार करावा. स्वामींची सेवा केली असता आपली बुद्धी योग्य मार्गाने चालते, निर्णय क्षमता वाढते, आपल्या प्रयत्नांना यश मिळू लागते. कोणा कोणाच्या रूपात येऊन स्वामी आपली मदत नक्कीच करतात. फक्त श्रद्धा आणि निस्वार्थी सेवा उपासना महत्त्वाची आहे. स्वामींच्या अनेक भक्तांचे अनुभव आहे की स्वामींच्या सेवेमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. कर्जबाजारीपणा कमी झालेला आहे, पैसा पुरवठी येऊ लागलेला आहे, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊ लागलेली आहे, कुणाला प्रमोशन मिळालेले आहे, अडकलेले पैसे परत मिळालेले आहेत, घरामध्ये धनधान्याला बरकत येऊ लागलेली आहे. घरात जो पैसा पहिल्यांदा आजारपण कोर्ट कचेरी असा खर्च होत होता तो आता होत नाही, त्याचे प्रमाण कमी झालेले आहे. असे अनेक अनुभव अनेक स्वामी भक्तांकडे आहेत. जो भक्त स्वामींवर विश्वास ठेवून संकटांना सामोरे जातो, आपल्या चुकांमधून शिकतो, त्या चुका परत करत नाहीत, अशा भक्ताला स्वामींची संपूर्ण साथ लाभते. त्यामुळे स्वामींच्या निस्वार्थी सेवेबरोबरच चांगले कर्म आणि कष्ट केले असता स्वामी अशा भक्ताची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारवतात, त्याचे कर्ज कमी करण्यासही मदत करतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.